तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय ते आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा, गोंदिया, नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळते। अक्षरशः रेड अलर्ट या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। आर्वी, वर्धा, यवतमाळ या भागामध्ये अक्षरशः आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर उमरेड, नागपूर, भंडारा या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळते। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आपल्याला 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, नांदेड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते दुपारनंतर। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय मित्रांनो, परभणी, माजलगाव, बीड, केज, लातूर, औसा, निलंगा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते। तुळजापूर, धाराशिव, कळंब, भूमपरांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर भाग बदलत पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, जेजुरी, दौंड, बारामती, पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळते। तसेच कर्जत, जामखेड, अहमदनगर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार असणार आहे। तर नाशिक, मालेगाव, धुळे या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। परंतु एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। याच भागामध्ये आपल्याला पावसाची जास्त शक्यता ही पाहायला मिळते। तर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते। हवामानात मित्रांनो अचानक बदल झाले की आपण या चॅनलवरती नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।